श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 94. श्री स्वामी परब्रह्म आहेत, दत्तावतार आहेत याची खात्री होऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या आपल्या देवाऱ्यात स्थापना केली होती आणि पुढे गुरुप्रतिपदेला मालोजी राजे अक्कलकोटचा उत्सव साजरा करू लागले होते. स्वामींचा प्रभाव पाहून कोडॅकच्या दोघा इंग्रजांनी स्वामी समर्थांचे फोटो काढून आपल्या कॅमेऱ्याचा प्रसार करण्याचे ठरवले होते. त्यांनी कॅमेरा बरोबर आणलाच होता. स्वामी समर्थ भक्तांना दर्शन घेत असताना त्यांनी स्वामी समर्थांचे फोटो काढला होता, पण एका फोटोने समाधान झाले नाही म्हणून त्यांनी स्वामींचे अनेक फोटो काढले होते. जेव्हा स्टुडिओमध्ये जाऊन डार्क रूम मध्ये कॅमेराचा रोल डेव्हलप करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मात्र त्या दोघांना कमालीचे आश्चर्य वाटले. फोटो छान आले होते, पण फोटोत स्वामी समर्थ दिसतच नव्हते. ते दोघे बुचकळ्यात पडले होते. हे कसं शक्य आहे? एक इंग्रज म्हणाला, इट्स मिरेकल. खरोखरच चमत्कार होता तो. ज्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ बसले ते झाड फोटोत आले होते, पण झाडाखाली बसलेले स्वामी समर्थ मात्र फोटोत आले नव्हते. जेवढे स्वामींचे फोटो काढण्यात आले होते त्या प्रत्येकाची हीच गत होती. कमाल आहे, एकाही फोटोत स्वामी समर्थांचा फोटो नाही. सगळे फोटो ब्लॅक आले होते. गोंधळलेले दोघे इंग्रज स्वामींच्याकडे गेले. भक्तजनांच्या वर्तुळात बसलेल्या स्वामी समर्थांनी दोघांना पाहून स्मित केले होते. नमस्कार स्वामीजी, एक जण म्हणाला. दोघे इंग्रज एक दुभाषी बरोबर घेऊन स्वामी समर्थांशी संवाद साधत होते. याचे अक्कलकोट वासियांना कौतुक वाटले होते. फोटो कसे आले आहेत? स्वामी समर्थांनी मिश्किलपणे विचारले होते. दोघेही चकित झाले होते. त्यांचा गप्प होण्याचा अर्थ त्यांना स्वामींचे बोलणे कळले नसावे असा घेऊन बरोबर आलेला दुभाषी सांगू लागला होता. ही सेज, पण स्वामी समर्थांचे बोलणे त्या दोघांना इंग्रजांना व्यवस्थित कळत होते. वी अंडरस्टूड. एका इंग्रजाने दुभाषाला सांगितले. बरं स्वामीजी, युअर इमेज इज नॉट अपीअर्ड इन द फोटोग्राफ. व्हाय इज इट सो? दुसऱ्याने विचारले होते आणि दुभाषी त्याचे भाषांतर करू लागतात. स्वामी समर्थांनी इशाऱ्याने त्यांना अडवले होते व म्हटले होते, कारण तुम्ही माझ्या परवानगीशिवाय फोटो काढले होते. दोघे इंग्रज स्तंभित झाले होते. या भूतलावर माझ्या परवानगीशिवाय काहीच घडत नाही. भक्तजनांना स्वामी समर्थांचे आश्चर्य वाटले होते. आणि कमाल आहे, स्वामींना त्या फिरंगाची भाषा कळते हे एक गावकऱ्याची प्रतिक्रिया व्यक्त करत होते. पण या फिरंग्यांनाही स्वामींचे बोलणे कसे समजते? दुसऱ्यांना शंका व्यक्त केली. खरोखरच चमत्कार होता तो. दोघांनी स्वामींची क्षमा मागितली आणि स्वामींना फोटो काढण्याची विनंती केली. स्वामींनी भक्तांना पूजेसाठी आपले फोटो हवेत, तरी आपण कृपावंत होऊन एखादा तरी फोटो काढू द्या. स्वामी समर्थ मंद हसले. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.